आज मोहाडी तुमच्या विधानसभा क्षेत्रामध्ये जे एक विकास फाउंडेशन आहे यांनी खूप मोठा भव्य महिला मेळावा ठेवलेला आहे. आपण त्यांच्याबद्दल जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार सर, आज आपण इथे खूप मोठा भव्य महिला मेळावा ठेवलेला, त्यामागे काय उद्देश होता आपला? मी माझी स्वतःची उमेदवारी जाहीर केलेली आहे. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत मला निवडणूक लढायची आहे आणि म्हणून हा विकास फाउंडेशनच्या वतीनं आमच्या महिला कार्यकर्त्यांचा महिला मेळावा होता. या महिला मेळाव्यातून आम्हाला हे साध्य करायचं होतं की आपली कॅम्पेनिंग कशी करायची, निवडणुकीची व्यूहरचना कशी तयार करायची आणि मतदारांपर्यंत आपले विषय कसे मांडायचे, यासाठी हा महिला मेळावा आयोजित केलेला होता. आणि मोठ्या संख्येनं महिलांची या ठिकाणी उपस्थित होती. बऱ्याच महिला आमच्या ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा सदस्य, वेगवेगळ्या पदावर राहिलेल्या महिला आहेत. त्याच महिलांची या ठिकाणी उपस्थिती होती. बचत गटाच्या महिला पण होत्या. त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना जे अधिकार आहेत त्याची जाणीव करून देण्यात आली आणि आपल्या अधिकाराचा वापर या निवडणुकीत कशा पद्धतीने करायचा आणि माझ्या बाजूनं जनतेचा समर्थन कसा मिळेल त्या दृष्टीने हा महिला मेळावा आयोजित करण्यात आला. भाऊ, जेव्हा तुम्ही आता विधानसभा चुनावामध्ये जेव्हा तुम्ही निवडणूक लढणार आहे, तर हे कुठल्या पार्टीकडून लढणार आहे की अपक्ष काय आहे? सध्या मी अपक्षच आहे आणि अजून काही म्हणजे राजकीय पक्षाचा खरं नाही. कारण या महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचे मध्ये 3 पक्ष आहेत, महाविकास आघाडीमध्ये 3 पक्ष आहेत. त्या 3 पक्षाची तिकीट कोणाच्या कोट्याला जाते हे अजून काही ठरलं नाही. पण मी माझी उमेदवारी जाहीर केली असल्यामुळे मला कुठल्या पक्षाने ऑफर दिली तर विचार करीन, नाहीतर माझी निवडणूक लढणं तयार आहे. भाऊ, तुम्ही जेव्हा या निवडणुकीत लढणार आहात तर तुम्ही असे कुठले खास मुद्दे घेऊन रणांगणात येणार आहात? माझ्याकडे अनेक मुद्दे आहेत जे मी 5 वर्ष आमदार असताना या मतदारसंघात विकास केला आणि जे काही कामं प्रलंबित राहिले होते ते कामं अजूनही पेंडिंग आहेत ते मार्गी लावण्याचा सातत्याने प्रयत्न करीन. बेरोजगारांना रोजगार कसा मिळेल आणि शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल, 100% जमीन सिंचनाखाली कशी येईल त्या दृष्टीनं हा ग्रामीण भाग असल्यामुळे शेतकऱ्यांचा पहिले विचार केलाच पाहिजे आणि शहरी भागातील बेरोजगारांना रोजगार देण्याच्या अनुषंगानं आपण प्रयत्न करणार आहोत. भाऊ, तुमच्या या मोहाडी तुमच्या क्षेत्रामध्ये जे विकास काम आहे हे खूप काही अपुरे आहे. आता आम्ही पण येताना बघितलं, त्यामागे तुम्ही काय कार्य करा? विकास कामांना चालना कशी द्यायची याचं नियोजन माझ्याजवळ आहे आणि सरकारी व्यवस्थेचा फायदा कसा घ्यायचा त्या दृष्टीने मी गेल्या 5 वर्ष ज्या पद्धतीने विचार केला, पुन्हा या निवडणुकीत जर निवडून आलो तर त्याची उणीव भरून काढेल. भाऊ, तुमच्या या भव्य मेळाव्यामध्ये भरपूर महिला आलेल्या आहे, तुम्हाला खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे. तर भाऊ, तुम्ही यांना आलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेबद्दल काय संदेश द्याल? लाडक्या बहिणी योजनेच्या संबंधात मी आताच सांगितलं की शासनानं लाडक्या बहिणीच्या नावानं 3,000 रुपये 2 महिन्याचे टाकले, 1,500 रुपये महिना देण्याचा निर्णय घेतला. लाडक्या बहिणी जर त्या योजनेमुळे जरी खुश असल्या पण दुसरीकडे ती जाणीव करून देण्यात आली की शासनानं 30% इलेक्ट्रिकचे बिल वाढवले, 200 रुपये गॅस सिलेंडरवर वाढवले, रोजगार हमीचे कामं बंद केले, जे रोजगार हमीत मजुरांनी काम केले त्यांचे पैसे थांबवले, मोदी आवास योजना सुरू केली त्याचे पैसे थांबवले, स्कॉलरशिपचे पोरांचे पैसे थांबवले, ऍडमिशन मध्ये पोरांना त्रास होत आहे. म्हणजे एकीकडे तुम्ही 1,500 रुपये देऊन महिलांना खुश करण्याच्या ऐवजी त्यांना जास्त प्रमाणात त्यांच्याकडून वसुली केली जात आहे आणि त्यासाठी महिलांना आम्ही जागृत करण्याचं काम करत आहोत. भाऊ, तुमचं क्षेत्र म्हटलं तर हा ग्रामीण क्षेत्र, यामध्ये या ठिकाणी रोजगारचे खूप कमी आहे. इथे युवकांना रोजगारसाठी तुम्ही काय संधी द्याल? म्हणून मागच्या काळामध्ये आम्ही मागणी केली या राज्याच्या मुख्यमंत्र्याला की तुम्ही मुख्यमंत्री लाडली बहीण योजना आणली, त्याऐवजी शेतकरी लाडली बहीण आणि शेतकरी लाडला भाऊ आणला असता, व्यापारी लाडला भाऊ आणि व्यापारी लाडली बहीण आणली असती आणि त्यांच्याकडे जे मजूर कामाला जातात, जे लोक कामाला जातात त्यांना प्रोत्साहन अनुदान 1,500 रुपये दिले असते तर चांगला झाला असता. दुसरी एक मागणी मी या राज्याच्या मुख्यमंत्र्याला केली होती की या राज्यामध्ये MREGचे कामं जे होतात ते कामं सगळे कागदावर होतात, मजुरांचे बोगस मास्टर भरले जातात, यंत्रणेच्या सहाय्यानं कामं केली जातात. तर गावामध्ये जर मशिनरीनं काम होत असतील तर शेतकऱ्यांना मजूर उपलब्ध करून दिले तर शेतकऱ्यांचा जो पोरगा 10वी शिकलेला आहे, 12वी शिकलेला आहे, बेरोजगार आहे, त्यांनी आपला जॉब कार्ड बनवला असता आणि आपल्या घरी 10 जनावर पाळले असते आणि आपली शेती केली असती, त्याला 300 रुपये रोजी भेटली असती. शेतीमध्ये उत्पन्न होत नाही, त्याला परवडत नाही म्हणून शेतकऱ्याचा पोरगा वनवन भटकत आहे आणि स्वतःला बेरोजगार समजतोय. ज्या दिवशी सरकार हे परिवर्तन करेल की शेतकऱ्यांना शेतीवर पेरणीपासून कापणीपर्यंत मजूर उपलब्ध करून द्यायचे आणि 10 जनावरांच्या मागे 1 मजूर द्यायचा तर शेतकऱ्याचा पोरगा बेरोजगार दिसणार नाही, तो स्वतःचा जॉब कार्ड बनवेल आणि 300 रुपये रोजी शासनाकडून घेईल. भाऊ, ग्रामीण भाग म्हटलं तर इथे कॉलेजेस, शाळा
खूप कमी आहे, सगळ्यांना बाहेर जावं लागतं. इथे जे जिल्हा परिषदचे शाळा बंद पडलेल्या आहे त्यासाठी तुम्ही काय कराल? जिल्हा परिषदेच्या शाळा बंद नाही पडल्या, पण जिल्हा परिषदच्या शाळेची अवस्था वाईट आहे. त्याचं कारण असं की दुर्गम भाग आहे तुमसर तालुका, या भागामध्ये शिक्षक तिथं दुर्गम भागामध्ये नोकरी करायला तयार नाही, ते डेप्युटेशन मागतात आणि राजकीय सूड भावनेतून त्या लोकांचा शोषण केला जातो आणि गरिबांचे पोरं जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकतात. तिथं भौतिक सुविधा बरोबर नाही, शाळा अजून बंद पडलेल्या असे मला दिसून आल्या नाही, पण शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे अशी स्थिती आहे. आणि त्यामुळे जनप्रतिनिधी जागृत जर असेल तर सरकारी व्यवस्था ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे ती नक्की काम करेल. कायदे चांगले आहेत पण कायद्याची अंमलबजावणी या मतदारसंघात होत नाही. मी आताच सांगितलं तुम्हाला भाषणामध्ये की 1 लाख लोकांना मी आमदार असताना ज्यांना धान्यापासून वंचित होते त्यांना राशनचा माल दिला. आता जो मुलगा आपल्या वडिलापासून वेगळा राहतो त्यांनी जर राशन कार्ड वेगळा भेटला केला तर त्याला धान्य मिळत नाही अशी अवस्था आहे. त्यासाठी जनप्रतिनिधी जागृत पाहिजे आणि हे आपण असताना करून दाखवलं. म्हणून मी माझ्या सगळ्या महिला भगिनींना आठवण केली की माझा कालावधी चांगला होता की आता जे करंट आमदार आहेत त्यांच्या कालावधीत तुमच्या समोरच सगळ्यांनी उत्तर दिलं की तुम्ही चांगले होते. त्यामुळे माझ्यावर जो महिलांनी विश्वास दाखवलाय, आमच्या कार्यकर्त्यांनी लोकांनी विश्वास दाखवलाय, त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही याची मी हमी देतो. भाऊ, तुम्ही ह्या ज्या निवडणुकीत निवडून येता तर तुमचं पहिलं लक्ष काय राहील? विकास कामे, सर्वांगीण विकास. पहिला लक्ष सर्वांगीण विकास, सगळ्यांचा विकास झाला पाहिजे. भाऊ, जे स्त्री सशक्तीकरण आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे? मी आता सांगितलं 50% महिला रिझर्वेशन स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आहे. तर त्या महिला रिझर्वेशन देण्याच्या मागचाच शासनाचा उद्देश तोच होता की महिलांचे प्रश्न मार्गी लावले पाहिजे, सरकारी योजना 50% महिलांना भेटल्या पाहिजे, तेव्हाच स्त्री शक्तीकरण होईल अशा पद्धतीची भूमिका शासनाची होती. पण त्या पद्धतीने आमच्या निवडून आलेल्या महिला प्रतिनिधी आहेत त्यांनी जर त्यांचे कार्य किंवा कर्तव्य समजून घेतले तर नक्कीच शक्तीकरण झाल्याशिवाय राहणार नाही.